आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात. कारण पैसे आणणार कुठून? उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत, हे आता नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटिसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून. तुम्ही काही करू शकता, पण हे जे सुरू आहे त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा परत बेळगावमध्ये कर्नाटक राज्य सरकारचं अधिवेशन होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी महामेळावा घेते. यंदा पुन्हा एकदा महामेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. काँग्रेसची सत्ता आहे सध्या. सत्ता काँग्रेसची असो किंवा भारतीय जनता पक्षाची असो, काँग्रेसची सत्ता कशा करता तुम्ही सांगताय? जेव्हा येदियुरप्पाचं राज्य होतं, जेव्हा कुमारस्वामीचं राज्य होतं, तेव्हाही ह्यापेक्षा वेगळे प्रकार घडत नव्हते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बेळगावात जाऊन, मी वारंवार हे सांगत आलो आहे, एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना, चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता. पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही, किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत, हे त्याने कधी पाहिलं नाही. याचं कारण असं आहे, मी स्वतः गेलो, मला अटक झाली. मी वारंवार बेळगावात गेलो या काळामध्ये, आमचं सरकार असतानाही, आणि मला अटक केली, माझ्यावर खटले दाखल केले. आम्ही घाबरलो नाही. पण आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे, ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा, ते गेले नाहीत. पोलीस अटक करतील या भीतीने. आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते, कोल्हापूरचे आमचे असंख्य शिवसैनिक, हे तिथे जाऊन त्यांनी आंदोलनं केली, त्यांनी तिथे जाऊन भाषणं केली, त्यांनी तिकडे जाऊन मराठी माणसाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला. आता काँग्रेसचं राज्य आहे, ही पळवाट नाही. राज्य कोणाचे असू द्या, प्रश्न तोच आहे. सर, इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही का, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाली. त्याचं कारण असं आहे की समाजवादी पक्षानं 2 दिवसापूर्वी वेगळी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली होती. आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की भाजपची बी टीम आहे. रोहित पवारांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, एखाद्याला बी टीम म्हणून आता हे म्हणणं योग्य नाही. महाविकास आघाडी कुठेतरी आघाडीतच बिघाडी. आम्ही त्याच्यावरती अखिलेश यादव जे आहेत सपाचे प्रमुख, त्यांच्याशी चर्चा करून त्यातून काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहत आहोत. खरं म्हणजे गेले अनेक वर्ष सपा आमच्याबरोबर आहे, आपण पाहिलं असेल. त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी मदत केलेली आहे. फक्त जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकात मतदान करण्याची वेळ आली तेव्हा त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत. ती कोणत्या टीमला गेली आम्हाला माहीत नाही. आताही समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या प्रचाराला मी स्वतः गेलो होतो, मानखुरला जाहीर सभा घेण्यासाठी, आणि हे आमचे उमेदवार निवडून यावेत समाजवादी पार्टीचे म्हणून मी स्वतः गेलो. इतकंच नव्हे तर आमच्यावरती प्रचंड प्रेशर होतं की मानखुरला शिवसेनेचा उमेदवार उभा करा. पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला की समाजवादी पार्टी हा महाविकास आघाडीतला आपला मित्रपक्ष आहे. अबू आझमी त्या पक्षाचे या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत मुंबईचे. त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार टाकणं म्हणजे आघाडी धर्म न पाळल्यासारखं होईल, ही माननीय शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका होती. त्याच्यामुळे आम्ही मानखुरला किंवा भिवंडी भागामध्ये जो आमचा उमेदवार, त्यांचा उमेदवार होता रईस शेख, जे जिंकले, तिथे शिवसेनेनं उमेदवार उभे केले नाहीत. जर आम्ही उमेदवार उभा केला असता तर अबू आझमी विजयी होऊ शकले नसते, हे त्यांनाही माहिती आहे. पण आता हिंदुत्व सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची काय दशा झाली बघा, असं प्रकाश महाजन म्हणतात. कोण प्रकाश महाजन? कोण प्रकाश महाजन? ते आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? हां, सोडून द्या. कुठलेही प्रश्न विचारता सकाळ सकाळ तुम्ही, सोडून द्या, सोडून द्या. मार्केटवाडीला काल शरद पवार गेलेले होते, त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. लोकांच्या मनामध्ये शंका आहे. राम सातपुते तिथले जे उमेदवार होते त्यांचं म्हणणं आहे डायरेक्टवरती निवडणुका घ्या, मात्र त्या प्रशासनाकडून झाल्या पाहिजे. प्रशासनाकडून म्हणजे कोणाकडून? काय म्हणजे कोणाकडून? भ्रष्ट निवडणूक आयोगाकडून, की जे प्रशासन ते नेमणार आहेत निवडणुका घेण्यासाठी, ज्या राज्यभरात त्यांनी जे घोटाळे करून ठेवले त्यांच्याकडून? उत्तम जानकर असतील किंवा शिवसेनेचे सुनील राऊत असतील, या 2 आमदारांनी सांगितलेलं आहे
की आम्हाला जे मतदान झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान आम्हाला व्हायला हवं होतं. जानकर असतील किंवा इक्रोलीचे आमदार सुनील राऊत असतील, त्याच्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आम्ही परत राजीनामा देऊन निवडणुका लढायला तयार आहोत. हा जो आत्मविश्वास आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जानकर यांना किमान 50 ते 60 हजाराचं मताधिक्य मिळायला पाहिजे होतं अशी त्यांची भूमिका आहे आणि ती योग्य आहे. विक्रोळी मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्ण बालेकिल्ला आहे. तिथे शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत यांना अशी खात्री होती की त्यांना किमान 40 ते 50 हजाराचं मताधिक्य मिळायलाच हवं. याचा अर्थ 40 ते 50 हजार मतं ही EVMच्या माध्यमातून दुसऱ्या समोरच्या उमेदवाराला गेली, तरी सुनील राऊत 17,000 मताने जिंकलेले आहेत. जर ही मतं फिरवली नसती EVMच्या माध्यमातून तर ते 50 हजाराच्या मताधिक्याने जिंकले असते आणि उत्तम जानकरसुद्धा तेवढ्याच मताधिक्याने जिंकले असते. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार जे थोड्या मताने हरलेले आहेत त्यांची हीच भूमिका आहे आणि हे लोकमत आहे, हे जनमत आहे. मार्केटवाडीत पहिल्यांदा विरोधक पोहोचले, आता सत्ताधारी पोहोचतायत, पडळकर खोत तिथं जात आहेत. असं आहे की सत्ताधारी पोचले ते भीतीपोटी पोचले आहेत. हे जे लोण आहे मार्केटवाडीचे गावागावात पोचलं तर हे लोण संपूर्ण देशामध्ये पसरेल, हे लोण संपूर्ण देशामध्ये पसरेल आणि एक क्रांतीची ठिणगी जी पडली आहे मार्केटवाडीत त्याचा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातून ज्याने भ्रष्ट मार्गानं सत्ता आणतायत, निवडणुका जिंकतायत, ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याप्रमाणे सिरियातून प्रेसिडेंट असदला पळून जावं लागलं हे उद्योग केल्यामुळे, तसं आपल्या देशात आणि महाराष्ट्रातसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या भीतीपोटी भारतीय जनता पक्षानं हे सगळे त्यांचे जे लोक आहेत पाठवले आहेत. पाहू ना, ते प्रत्येकाचा प्रश्न हा काय प्रश्न नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लढाई लढतो. असं आहे की काँग्रेस ECI कडे गेली EVMला घेऊन, शरद पवार सुप्रीम कोर्टाचे डोर्स नॉक करतात EVMला घेऊन. आता उद्धव ठाकरे किंवा तुमची जी सेना आहे, तुमची पार्टी, ती कुठे EVMला कशाला जायला पाहिजे? काँग्रेस पक्षाबरोबरच आम्ही आहोत ना आणि शरद पवार साहेबांबरोबरच आम्ही आहोत. कोणीतरी आमच्यातले ज्येष्ठ नेते राष्ट्रीय पक्ष ही भूमिका घेत आहेत, आम्ही त्या भूमिकेशी सहमत आहोत. आमचे लोकही सांगतात की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून. आमचे लोक कोर्टात जातात, काही ठिकाणी गेलेले आहेत. चला, थँक्यू. बोलिए, तू हिंदी में कुछ है? एक दे दीजिए सर. राज जो है 3rd वीक है पूरे पार्लियामेंट सेशन का, आगे किस तरह से चीज़ों को देख रहे हैं? क्योंकि लास्ट वीक ठीक ठाक चला था बट फिर से अडानी मुद्दा आना है. ये अडानी मुद्दा रहेगा जब तक मोदी जी और शाह जी है सरकार में, बीजेपी है सत्ता में, तब तक अडानी का मुद्दा रहेगा. क्योंकि ये सरकार जो है अडानी जी के लिए चल रहा है, गौतम अडानी के लिए चला रहे हैं, जनता के लिए, हाँ, देश के लिए नहीं चला रहे. सिर्फ अडानी को फ़ायदा होना चाहिए, इसलिए ये सरकार चल रही है. तो ये मुद्दा उठेगा. आज भी पार्लियामेंट के गेट के बाहर हमारा धरना आंदोलन होगा. राहुल जी, प्रियंका जी, खड़गे जी, हम सब लोग वहाँ जमा होंगे और सदन में भी उठेगा. लेकिन सबसे बड़ा मुद्दा है कि संविधान के ऊपर जो चर्चा है दोनों सदनों में, वो हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है. उसमें बहुत से मुद्दे उठेंगे.